नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती म्हणजेच सिंपल कुकिंग विथ माई या माझ्या चॅनलवरती. मी माई धाराशिवकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर आनंददायी प्रवासाला म्हणजेच व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज आपण भरपूर टिप्ससहित नाश्ता बनवलेला आहे. त्याचसोबत भरपूर टिप्ससहित आपण स्वयंपाकामध्ये काय काय केलेलं आहे हे देखील पाहणार आहोत. आणि त्याचसोबत पावसाळा चालू झालेला आहे की नाही, मग त्यामुळे पावसाळ्यात झुरळं, पाली, चिलट, परत मुंग्या यांचं प्रमाण खूप वाढतं. त्याच्यासाठी की नाही आपण घरच्या घरी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये एक लिक्विड तयार केलेलं आहे. तर ते कोणतं आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण नाश्त्यामध्ये उपीट बनवलेलं आहे. अगदी नेहमी बनवतो तसंच, पण त्याला ना मी एक वेगळी स्टेप दिलेली आहे. ती कोणती सांगते. सुरुवातीला 1 वाटी रवा भाजून घेतला. रवा जाडसर घेतलेला आहे. तेल तूप न घालता भाजला आहे. छान मंद आचेवर फोडणी करून घेतली, नॉर्मल आपण करतो त्याच पद्धतीनं. आणि जेव्हा आपण मोजून पाणी घालतो त्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा दही आणि अर्धा चमचा साखर घातली. छान सगळं मिक्स करून उकळून घेतलं आणि त्यामध्ये रवा मिक्स करून छान हटून घेतला. असा सुंदर उपीट तयार होतं. पौष्टिक आहे. कधी केलं नसेल तर नक्की करून बघा. ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शॉर्टमध्ये आलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की पहा. 1 लाईक नक्की करून जावा. तर स्वयंपाकामध्ये इथे तूर डाळ आहे. अर्धी वाटी घेतली, स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये तितकंच पाणी घातलं. अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग घालून डाळ आपण शिजायला घातली. आणि तोपर्यंत आपण फ्रेश असा कढीपत्ता तोडून आणूयात. तर सुंदर अशी झाडं डवरलीत की नाही. पावसाळा चालू आहे, हिरवंगार सगळीकडे दिसतं आहे. सगळी धूळ जी झाडांवर बसली होती ती निघून गेली. झाडं सुंदर अशी दिसतात. फ्रेश कढीपत्ता आणला. 2 भाज्यांना लागणार आहे. एक वेगळी कढीपत्त्याची भाजी देखील मी तुमच्यासोबतच शेअर करणार आहे, कोणती ती सांगते. तर इथे पसरट पॅन घेतला. त्यावरती आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये फुटी केलेलं पाव वाटी काजू घातलेले आहेत. आता फूट करून घेण्याचं कारण की मध्ये ना कधी कधी थोडीशी कीड पण असू शकते, त्यामुळे वापरताना काजू नेहमी असे काप करून वापरावे. काजू छान परतले की त्यामध्ये आपण थोडासा फ्लावर आणि थोडंसं बटाटं मी चिरून पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं. पाणी निथळलं की त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान सगळं आपल्याला रंग बदलेपर्यंत परतायचं आहे. तुपामध्ये परतल्यामुळं की नाही चव छान येते. तुम्हाला जर नको असेल तुम्ही तेलामध्ये देखील परतू शकता, पण चव छान येते म्हणून थोडं काजू आणि तुपाचं कॉम्बिनेशन भाजीला छान लागतं. आणि छान सगळं परतायचं आहे, मंद आचेवर परतायचं आहे, नाहीतर काजूचा रंग लवकर चेंज होतो. तर ते सर्व काढून घेतलं. त्यामध्येच थोडंसं तेल घातलं, थोडंसं तूप होतं त्यातच तेल घातलं आणि त्यामध्ये की नाही 1 कांदा प्युरी करून घेतला होता. कच्च्या कांद्याची प्युरी केली, ती प्युरी घालून घेतली आणि प्युरी टाकली की पटकन झाकण घातलं की जेणेकरून ते तूप आहे ना जास्त उडू नये म्हणून. कारण तुपाला थोडंसं पटकन असं सगळ्या गॅसवरती उडतं म्हणून. आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. ते छान परततं आहे तोपर्यंत की नाही आपण टोमॅटोची आणि आलं लसूण पेस्ट करून घेणार आहोत. आलं लसूण पेस्ट वेगळी केलेली आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि ती पेस्ट फिरवून घ्यायची. पाण्यामुळं की नाही पटकन बारीक होतं. मिक्सरमध्येच केलेली आहे. ते देखील छान परतलं की त्यामध्ये आपण एका टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. आणि हे सगळं मी कच्चंच वापरलेलं आहे, इथे काहीच वाफवलेलं नाही आहे. टोमॅटो घातलं की मी लगेच मीठ घालते, कारण की टोमॅटो लगेच परतलं जातं म्हणून. आणि ते छान परतले की त्यामध्ये आपण बेसिक मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धणे पावडर, चवीप्रमाणे लाल तिखट, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि शेंगादाण्याच्या कूटाची प्युरी म्हणजे 2 चमचे शेंगादाण्याचं कूट. त्यामध्ये पाणी घालून छान प्युरी केली. ते घालून आपण सगळं तूप सुटोस्तर तेल सुटोस्तर परतून त्यामध्ये भाज्या ॲड करायच्यात आणि बारीक चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर ॲड करायचे. छान मिक्स करायचं आहे आणि दणदणून वाफ काढून घ्यायचे. वेगळ्या चवीची ही भाजी तयार होते. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो. कधी तुम्ही काजूच्या भाजीमध्ये कढीपत्ता घातला नसेल, पण मी सांगते म्हणून एकदा घालून पहा. चव खूप छान येते. मस्त आपली भाजी तयार आहे, काढून ठेवलेली आहे. नंतर की नाही आपण एका कढईमध्ये
जवस घालून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये आपल्याला डाळ पण फोडणी टाकायची म्हणून छोटी कढई घेतलेली आहे. जवस छान भाजून घेतले आणि ते काढून थंड करायला ठेवले. आता जवस कशासाठी हे मी पुढे सांगते. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये ठेचलेला लसूण, मोहरीची फोडणी करून घालून घेतला, कढीपत्ता घातला आणि आपली डाळ छान शिजलेली हटून घेतली. फोडणीमध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट घालून ती डाळ घालून घेतली. चवीप्रमाणे मीठ लागलं असं पाणी घातलं. मस्त डाळ उकळून घेतली. साधी आहे, वेगळ्या चवीची होते, कारण त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो शिजवताना घातलं होतं म्हणून. आपण नेहमी आमटी वरण करतो ना, त्यापेक्षा वेगळी चव लागते आणि साधी आहे, कारण आपण एक मसालेदार भाजी केली त्यामुळे डाळ आपण एकदम साधी ठेवलेली आहे. आणि त्यानंतर डाळ उकळल्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घातली. आपली वेगळी डाळ अशी तयार झालेली आहे. तुम्हाला सांगते, आपण जे इंद्रायणी तांदूळ आणले होते, म्हणजे माझ्या भावाने जे आणले होते मुळशीवरून, ते तांदूळ की नाही शिजवल्यानंतर थोडेसे चिकट वाटू लागले. तर मला एक ताईंनी आमच्या टिप सांगितली होती, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. 1 वाटी तांदूळ घेतला, तो स्वच्छ धुवायचा आणि त्याच्यात 1.5 पटच पाणी घालायचं. म्हणजे तांदूळ मोजून घ्यायचा. 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी घालायचं. 2-3 पाण्याने छान धुवायचा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्यामध्ये 1 चमचा तेल किंवा तूप घालायचं आहे. आणि सुरुवातीला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. नंतर 5 मिनटं गॅस बारीक करायचा आणि गॅस बंद करून टाकायचा. त्याने ना भात जास्त चिकट होत नाही आणि जास्त फटफटीत देखील होत नाही. खूप छान चविष्ट सुंदर होतं. आता हे जवस आहेत. आता हे जवस की नाही छान थंड झाले. आपण जे पुण्यावरून पॉट आणले होते त्यामध्ये भरून ठेवले, कारण समोरच असेल तर आपण रोजच्या रोज त्याचा वापर करतो. तर त्याचं कारण की माझे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी मला रोजच्या रोज 1 चमचा तरी जवस खायला सांगितलं. म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा आपण भिजवलेले बदाम खातो की नाही त्यावेळी. त्याचं कारण की माझं सध्या मोनोपॉज चालू आहे. तर मोनोपॉजसाठी हे खूप आयुर्वेदिक औषध मानलं गेलेलं आहे आणि त्यांनी ना आपला जो मोनोपॉजचा त्रास असतो ना तो कमी होतो. म्हणून मी हे जवस आपल्या हाताशी भाजून ठेवले की कसं होतं, मग जर आपण समोर ठेवलं नाही तर मग आपण पण विसरून जातो. त्यामुळे सकाळी सकाळी ह्याचा वापर होण्यासाठी मी हे जवस अगदी समोर ठेवलेले आहेत. आणि दुसरेही घरातल्यांनी खाल्ले ना तरीही खूप पौष्टिक आहेत. त्यामुळे चटणी तर आपली रोजच्या रोज आहारात असतेच, पण चटणीपेक्षा असे भाजलेले जवस खाणं खूप चांगलं आहे. त्यामुळे मी हे जवस असे हाताशी भाजून ठेवलेले आहेत. ज्या ज्या महिलांना मेनोपॉजचा त्रास चालू झालेला आहे त्यांनी ना हा वापर एकदा करून पहा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर आता आपण ताट भरूया नैवेद्यासाठी. तर आपली आमटी आहे किंवा आपण साधी डाळ म्हणू शकतो. सुंदर अशी डाळ झालेली आहे. नंतर सॅलडमध्ये मी काकडी कट केलेली आहे. बीट देखील होतं बरं का, पण भरपूर होतं म्हणून मग मी काकडी कट करून ठेवलेली आहे. नंतर आपली काजू आणि फ्लॉवरची भाजी आहे. त्याचसोबत मऊसूद चपात्या केलेल्या आहेत मी. आणि आपल्या घरच्या आंब्यांचा आम्रखंड तयार केलेला आहे. ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्यामुळे मी हे दाखवलेलं नाही. करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि ते मी आता नैवेद्याच्या ताटासाठी काढलेलं आहे. आणि हा मऊसूद आपला शिजलेला भात आहे. तुम्ही पाहताल भात अगदी व्यवस्थित शिजला होता. मेजरमेंट पाण्याचं आणि शिट्ट्यांकडे लक्ष दिला की भात खूप चिकट होत नाही किंवा खूप फटफटीत राहत नाही आणि छान मऊसूद राहतो. सुंदर असं आपलं ताट सजलेलं आहे महाराजांसाठी. तर त्यानंतर तुम्हाला मला एक गोष्ट शेअर करायची होती, ती म्हणजे की आपण नैवेद्य दाखवताना रोजच्या रोज तुळशीचं पान देखील ठेवायचं आहे बरं का. हे माझ्याकडून राहून गेलं होतं. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण स्वयंपाक केल्यानंतर स्वच्छता करतो, सगळ्यात महत्त्वाचं. तर स्वच्छता करण्यासाठी एक लिक्विड तयार करणार आहोत आपण, तेही अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये. त्यामध्ये की नाही कापूर जो आपण देवपूजेच्या आरतीमध्ये वापरतो तो, आणि व्हिनेगर जे आपण चायनीजमध्ये वापरतो ते, आणि आपलं भांडी घासायचं लिक्विड, विम जेल असू द्या आणखीन दुसरं कोणतंही असू द्या, ह्या 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर त्यासाठी ही जुनी जी आपली कोलिनची किंवा स्प्रेची जी बॉटल असते ती एक लागणार आहे. तर त्या बॉटलमध्ये की नाही आपल्याला 2 ते 3 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि अंदाजाने अर्धी वाटी असं व्हिनेगर घालायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे लिक्विड घालायचं आहे जे आपण भांडे घासतो ते, आणि नंतर अर्धी होईल इतकं पाणी घालायचं आहे.
तर हे लिक्विड की नाही मी नेहमी हाताशी करून ठेवते, कारण आता सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळेच नाही, पण रोजच्या रोज की नाही उन्हाळ्यात देखील ह्याचा पालींचा खूप त्रास होतो की नाही, तर त्यावेळी देखील ह्याचा वापर मी करून पाहिलेला आहे. पाल, झुरळ किंवा मुंग्या अजिबात ओट्यावरती फिरकत नाहीत, किंवा जिथे जिथे झुरळ झालेले आहेत, आपली ट्रॉली असू द्या किंवा आपलं फर्निचरचे कप्बड असू द्या, कुठेही तुम्ही ह्याचा थोडासा स्प्रे केला ना तर ती झुरळं तिथे टिकणारच नाहीत. आणि अगदी आपल्या घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये होतं, त्यामुळे मला तुमच्यासोबत हे लिक्विड शेअर करायचं होतं. आणि ह्याचा अनुभव खूप छान आहे. आणि आपले ग्रॅनाईटचे जे ओटे असतात ना, किचन ओटे, ते देखील खूप छान चमकतात व्हिनेगरमुळं. आणि त्याचसोबत गॅस असतो आपला ग्लासचे, सगळ्यांकडेच आजकाल स्टीलचे आणि काचेचे गॅस आहेत, तर ते देखील खूप छान, ते विम जेलमुळं खूप छान चमकतात. आणि कापूर ना खूप सुंदर असा लाईट असा स्मेल येतो आपल्या घरामध्ये, किचनमध्ये. आणि कापरामुळे देखील की नाही मुंग्या वगैरे येत नाहीत आपल्या ओट्यावरती. आता आपण रात्री कितीही स्वच्छ करून ठेवलं, सगळं झाकापाकी केली ना, तरी ही पाली, झुरळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना हे लिक्विड खूप उपयोगाचं आहे. आणि तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि त्याचा वापर केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. असा हा छोटासा व्हिडिओ आहे. आणि मी हे बरीच वर्ष माझ्या किचनमध्ये वापरते बरं का. तुम्ही पाहताल, तुमच्या देखतच मी आता, माझा हा ग्रॅनाईटचा ओटा आहे. तसं तर मी रोजच्या रोज साफ करतेच, पण केल्यानंतर देखील अगदी चकाकी येते अशी ग्रॅनाईटला किंवा कुठल्याही फर्निचरला आणि आपल्या गॅस टॉपला देखील. त्यामुळे हे लिक्विड कधी केलं नसेल तर एकदा नक्की करून बघा आणि कसं वाटलं त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. छोटासा व्हिडिओ आहे, महत्त्वपूर्ण आहे. रोजच्या रोज आपण आपल्या किचनमधील महत्त्वाच्या टिप्स, महत्त्वाच्या काही रेसिपीज आणि दैनंदिनी शेअर करत असतो. तर कसा वाटला त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.